तर नमस्कार. ह्या सगळ्या विद्वानी एकल महिला आहेत. आत्ता आमचा एक कार्यक्रम झाला, शिबिर झालं, त्यात आम्ही काही त्यांचे प्रश्न हे केलेत. त्यांनी बरेच प्रश्न मांडले. त्यांचे काही एक दाखल्यांचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर मी बोलते तेच फक्त नाही नव्हतं नाही मग तुम्ही शूटिंग घ्या. बाहेर तुमचं काय चालते नाही तर सुधारणा सांगा. मला सांगायचं असेल तुमचं काम काय सांगा. नाही मला कसं मी सगळ्याच करते. ज्यांचं आहे ना तुमचं जे काही हे असतील तुम्हाला जे काही मदत हवी आहे विद्वांना ते तुम्ही लेखास्वरूपात द्या आणि त्याची तुम्हाला उत्तरं देतो. जे होण्यासारखी कामं ती होतील, त्याची काम होणार नाही ते का नाही होणार त्याच्या मी कारण मीमांसा व्यवस्थित लिहून देतो. आता काय माहिती का, ह्या विद्वान एकल महिला ह्यांचे प्रश्न जरा वेगळे आहेत कागदपत्रांच्या संदर्भात. कारण ते नवऱ्याला सोडून आलेले असतात, काही त्यांच्याकडे नसते, काही कागद असतात काही नसतात. तर त्याचा एक तुम्ही तुमच्या अधिकाराखाली अजून या 100 महिला होत्या, पण यातल्या थोड्याच आलेल्या, कारण आम्ही त्यांना कुठे सगळ्याच घेऊ नका. तर त्यांचा तुम्ही इथं कॅम्प घ्यावा आणि त्यांच्यात तुम्हीच समजून घ्या, कारण त्याचे उत्तर मला सांगता येतं नाही. एक विषय समजून घ्या, तहसील कार्यालयाकडे विद्वांसाठी वेगळ्या कुठल्या योजना चालत नाही. एक संजय गांधी चालते. तुमच्यातल्या कुणाला संजय गांधीचा लाभ मिळत असेल त्यांनी अर्ज करावा, त्यांना पेन्शन मिळेल. म्हणजे त्यांचं जर निकषामध्ये सगळ्या बसत असेल तर पेन्शन मिळेल. तेवढाच विषय माझ्याकडे येतो. तुमच्या बाकीच्या योजनांमध्ये तुम्ही कुठल्या बसवायचं ते पंचायत समितीकडे चालतील, बाकीच्या सगळ्या विभागाकडे चालतील, त्याचा माझा काही संबंध नाही. ज्या त्या विभागाचे जी आर आहेत त्याचे निकष लिहिलेले असतात की बाबा समजा विधवा असेल तर तिचं उत्पन्न एवढं असावं, तिचं जे काय असेल तिचं प्रॉपर्टी एवढी असावी, म्हणजे शेती एवढी असावी, तर तिला ह्या योजनेचा लाभ देत आहे. हे प्रत्येक विभागाचं वेगळं आहे. माझ्याकडे त्या विभागांची माहिती नसते. माझ्याकडे फक्त संजय गांधीची योजना आहे जी विधवांसाठी लागू होते. त्याच्यामध्ये जर तुमच्या मुलाला कुठला लाभ मिळत नसेल तर तो माझा पण मी महिला आहे, माझा पण तो बन्सल आहे, तर तुम्हाला ते लाभ मिळवून किंवा निकषामध्ये बसत असेल तर तुला मिळेल. आहे त्यातल्या महिला बऱ्याचशा त्यांनी अर्ज दिले, तेवढाच विषय फक्त माझ्याकडून हँडल होईल. तुम्ही बाकीच्या बालसंगोपन नाही आमच्याकडे नाही. मेजर सगळ्या बरं आम्ही हे निवेदन जे आहे ते आधी ते तटकरेंचं ते लिहिलेलं आहे, तर तुमच्याकडून तुम्ही फक्त तिकडे पुढे ते करू शकता. आणि तुमच्यासाठी पण एक पत्र ऑन द स्पॉटच सांगते तुम्हाला, संजय गांधीचा तुम्हाला कोणाला लाभ मिळत नसेल तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह कुठल्याही दिला आणि त्यांचा उत्पन्न निकष म्हणजे आता समजा एखाद्याला जर ₹1,00,000 पगार असेल तर तिला नाही देता येणार नाही, तुम्ही पण समजू शकता. त्याचा काही निकष आहे 21,000 ते जे काय असतील प्रत्येक योजनेला वेगवेगळे. इंदिरा गांधी आहे, संजय गांधी आहे, त्या योजनांच्या रिलेटेड तुमच्या कुणाचे काय अर्ज असतील, तुमचे संबंधीचे तलाठी आहेत त्यांच्याकडे अर्ज तुम्ही अशीच प्रक्रिया आपली आणि ते अर्ज तुम्हाला ते 1 महिना 2 महिन्यामध्ये ते क्लिअर होऊन जातं. आपल्याकडे पेंडन्सीने आपल्याकडे संजय गांधीचे हायेस्ट लाभार्थी आहेत, त्यासाठी आपल्याकडे मंत्रालयातून ऑडिट पण लागलेलं की एवढ्या कशी काय तुमच्याकडे महिला आहे. तर आपण ते मी माझं मी केलेलं नाही, ते माझ्या आधीच्या तहसीलदार आधीचे तलाठी मंडळाधिकारी त्यांनी पण केलेलं. तशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या रिलेटेड महिला आहेत, अर्ज तुम्हाला तलाठी सगळं त्यांच्याकडे मिळतील, अर्ज करा. 1-2 महिने लागतात. हां त्याची प्रोसेस असते ना, त्याची कागदपत्र लावायची, समितीच्या सह्या लागतात, त्याचे डिटेल्स मी काय सांगणं तुम्हाला अपेक्षित नाही आहे. आणि त्याच्या प्रोसेसमध्ये ते ऑनलाईन पण व्हावं लागतं, तुमचं अकाउंट आहे ते सगळं, ते मग शासनाकडून पैसे येतात, आमच्याकडून दिले जात नाही. पण आपण ह्यांचं जर समजा हे एकत्रच आले आणि एकत्र अर्ज दिला नाही झालं, इंडिव्हिज्युअल अर्ज स्प्लिट करावा लागतो. जी आर आहे त्याचा तुम्ही जी आर नाही इंडिव्हिज्युअल देणार वेगळा वेगळा त्यांचा बंच असतो. कारण बरेच जणांचा बंच म्हणजे त्याला कागदपत्र कुणाची पूर्तता नाही केली वगैरे तर ते परत तुमचं वाढत जाणार टाइम पिरियड. त्यापेक्षा सरळ ज्याला त्यांना आपापल्या तलाठीकडे द्या, तुमचे कागदपत्र काय लागत आहेत ते सांगा, ते त्याला लावून द्या तुम्ही आणि ते होऊन जाईल. पुढे एक कॅम्प घेतला असतं तर पटकन सगळ्यांचंच काम आहे. कसं नाही कॅम्प वगैरे आमच्या लेवलला ते हँडल करणं पण सोपे नाही आहे आणि प्रत्येक अर्जाची पूर्तता परत तुम्हाला कॅम्प घेतल्यानंतर परत बोलवा ते आम्हाला शक्य नाही. नाही एकदाच आपण त्यांना कागदपत्र सांगते जे काय ते त्याला टिकून देऊ देतात. आपण आता जर योजना चालू असेल पैसे नाही आले ज्यांना पैसे नाही आलेत ना, तुम्ही म्हणता ना जानेवारी पासून आले आणि केवायसी केली नसते ना तर शासनानं मी परत सांगते संजय गांधीचा लाभ आमच्या लेवलला नाही दिला जात. आम्ही फक्त अर्ज घेऊन प्रोसेस करतो, मंत्रालयात पाठवतो, पैसे डायरेक्ट मंत्रालयात मिळतात, हे बंद झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये कसं आहे की तुमचं केवायसी केलं नसेल ना अकाउंटचं तर ते पैसे बंद होतात. तुम्ही केवायसी केलं तर ते परत चालू होतात. ज्यांचं केवायसी नाही आहे ना त्यांनी करून घ्या. सगळ्यांना कुठे कागद जमवायचं काय ते सगळ्यांनाच कळत नाही, म्हणून मॅडम म्हणतात की त्यांना तलाठीकडे जा, प्रत्येक गावाला तलाठी आहे पण ते सगळेच सगळ्या तलाठी
तलाठ्यांकडे अर्ज घेण्याची आणि देण्याची पद्धत आहे. तुम्ही त्यांच्याकडून अर्ज द्या. तुमचं काम होत नसेल मला 10 महिन्यात येऊन सांगावं की आमचं तलाठी मला मदत करत नाही, मग मी बघते काय. पण एका ठिकाणी सगळ्यांची एकत्र होणार नाही, म्हणजे जे सोपं आहे ते नाही होणार. सोपं तुमच्यासाठी, आमच्यासाठी अवघड आहे. उद्या समजा मी आम्ही असा कार्यक्रम घेतला ना तर किमान तुमचा कोणतरी अधिकारी जे काही एवढी हिंमत यांच्यात नसते तलाठीला जा, आणि ते कसं एवढी हिंमत न करण्यासारखं मला नाही ह्याच्यामध्ये कोणी वाटत आहे. आता 5-5 वर्ष राहिले तसं नाही जावं. आता मी सांगते ना, जावं संबंधित तलाठीकडे. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला अवघड जाते, म्हणजे कुठल्याही खाली स्टाफला विचारा, संजयवाडीचे ब्रांच आहे त्यांना विचारा, कोण तलाठी आहे, नंबर घ्या, फोन करा, एक अर्ज भरून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये असं काही तुम्हाला फार प्रोसेसला वेळ नाही लागत की म्हणजे ही कागदपत्र दंडाची जमवाय 2-4 काय असतील त्याचे ते लागू केली, त्याचा परत तो प्रस्ताव समितीसमोर ठेवावा लागतो. त्याच्यात रिजेक्शनची आम्हाला कारणं पण द्यावी लागतात त्या समितीच्या समोर. समितीच्या सगळ्यांच्या सह्या झाल्या, प्रस्ताव मंजूर होतो. आणि समजा ह्या महिन्यात समजा तुम्ही प्रस्ताव दिला, एक्झाम्पल घेऊ आपण, आता तुम्ही प्रस्ताव करून दिले, तुमचे जर कागदपत्र नसतील तर परत ह्या महिन्याच्या ह्याला तुमचा पास होणार नाही, नामंजूर होणार. परत पुढच्या महिन्याच्या ती महिन्याला होते मीटिंग असं पण नाही, तर ती 1.5 महिन्याला जाते. मग 2-3 महिने तुमचे फक्त ते कम्प्लिशनवर जाणार. देर इज नो पॉईंट. त्याच्यासाठी आमच्याकडे स्पेशल स्टाफ नाही आहे. आताचं संजय गांधी शाखेमध्ये 2 हवालदार 2ची पदे दोन्ही रिक्त आहेत. एक फक्त नायब तहसीलदार आहे. स्टाफ पण आम्हाला पाहिजे ना, सगळी यंत्रणा पण पाहिजे. तलाठी आहे ते कसे तुमच्या प्रत्येक गावाला आहेत, आणि कुणी नाही मदत केली, मी प्रामाणिकपणे सांगते, कुणी तुम्हाला एक तलाठीने मदत नाही केली त्या महिलेनं मला येऊन भेटावं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम येत असेल तर काय मदत करायची माझ्या पद्धतीने बघा. मी महिला आहे, शेवटी महिलांचे प्रश्न मी समजते, परंतु त्याला तलाट्यांनी काही अडचण केली तर तुम्ही मॅडमना बिंदास करून बोला. चालेल. पत्र तुमचं आठवड्यामध्ये जाईल. आणि हे तुमच्यासाठी त्याची पण पोस्ट खाली आणि इररिस्पेक्टिव्ह ऑफ हे विषय, जर तुमच्या विद्वान म्हणून जे काय तुमचे प्रॉब्लेम आम्हाला कधीतरी मार्गदर्शन करायचे आहे. हे प्रति तू तहसीलदार म्हटलं ना तुम्ही, ती प्रति द्यायचं, त्यांच्या नावाचं आम्ही घेऊ नाही शकत. तुम्ही नाही इथं नका लिहू आता, कारण मी इथं दाखल टाकली ना, दुसरं चेक करा. ते तहसीलदार काय म्हणतात, तिथं काय म्हणायला लागलं मार्फत असं इथं मध्ये एक वाक्य इथं तयार करून घ्या, आणि तुम्ही टाकला टाकली तर चालेल. आता हे राहू ना. हां, आणि बाकी पण कुणाचा काय प्रॉब्लेम असेल, म्हणजे मी हे पण सांगते, कुठल्या पुरुषांकडून जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होत असेल, जिल्हाच पोलीस स्टेशनला जा, चॅप्टर केस टाका त्याच्यावर, ही कशा पद्धतीने मुली करते तुम्हाला कळेल. तो म्हणजे आता काही महिला बोलणार नाही की तुमच्या मीटिंगमध्ये पण तुम्ही बोला, कुणाला जर कुठल्या प्रकारचा त्रास होत असेल. आता माझ्याकडे काही केसेस चालू आहेत, त्यांना मी व्यवस्थित पद्धतीने हँडल करते. ही ॲडिशनल कॉलेज कारण महिला आहे, उद्या इथं पुरुष आला तर तो ही गोष्ट नाही हे करणार, म्हणजे वेगळा पद्धती. म्हणूनच म्हणलं आता हे जे तुम्ही सांगितलं ना, तेच आम्हाला 2 मिनिटं तिथे 100 महिला होत्या. तुमचं बोलणं ऐकून त्या इन्स्पायर होते, तेवढं त्यांना आधार वाटतो. आणि आम्ही म्हणत होतो की तुम्ही आमच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांना मार्गदर्शन करायचं. अजून तसे 4 वर्षापर्यंत कोणच असं पुढे आलं नव्हतं. या मॅडमने ना हे 4 वर्षापासून हा प्रोग्राम चालू केला, तेव्हा कुठे आम्ही बायका असं पुढे यायला लागली, तेव्हा तुम्ही यायला बायकांचे सॉल्व झाले. हा, तुम्ही कसं झालं, तुम्ही पण बोललात ना, टायमिंग असतात. सकाळी मी बाहेर होते तुळशीला, मला कोणाला माहीत असेल तर आमच्या रोजचे प्रोग्राम्स आहेत. आता परवा दिवशी मला मुंबईला जायचंय, तिकडे 2 दिवस राहणार. हे अचानक ठरतं. आता माझ्या जे रेग्युलर काम आहेत ती पण सगळी बंद करायला लागतात. तुम्ही आता बोललेत नाही सगळ्या बायकांना, आता खरंच छान वाटलं की मगापासून असं वेगळं वाटलं होतं, पण आता खूप तुमच्याकडनं शिकण्यासारखं पण मिळालं, खूप छान वाटलं. त्याच्यामुळे असं एकदा थोडा वेळ काढूया की महिलेला असं माझ्या रिलेटेड विषय जे आहेत त्याच्याबद्दल काही अडचण आली तर बिनधास्त तुम्ही या, सांगा की मॅडमला भेटायचं कुठल्याही वेळी. आज वेळ लागला तर मीटिंग चालू होती, पण जनरली एवढं काही वेळ जात नाही, म्हणजे असं जनरली होत नाही.
बुधवार गुरुवारी म्हणजे तारखा असतात सकाळी 11 ते 1 साधारण त्या चालतात. त्यावेळेला एक हे असतं बिझी शेड्यूल असतं. पण एक नंतर त्या दिवशी बुधवार गुरुवारी तुम्ही कधी आला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. वेळ बघून तुमच्या पद्धतीने या. आणि कुठली म्हणजे ज्या महिला कुठं काही बोलू शकत नाही असे काही विषय असतील तरी पण सांगा बोलायला. आमच्याकडे होईल तेवढी मदत करेल. फक्त विषय कसा होता जरी मी आम्ही म्हणजे तहसीलदार तालुका प्रमुख असला तरी व्हिडिओच्या एखाद्या कामाला आपण व्हिडिओला सांगणं बरोबर होत नाही. तुम्ही त्यांच्याकडे जा, तुमचं काम सांगा. जर तुमचं काम होत नाही तर मी त्यांच्याशी फॉर्मली बोलेन. शेवटी ते पण एक जोडे त्यांच्या डिपार्टमेंटचे. मी त्यांच्यावर हे नाही करू शकत जबरदस्ती किंवा आम्हाला बाकी पण विषय असतात. बाकी बरेच प्रोग्राम असतात जे सगळ्यांनी एकमेकाच्या सहकार्यानं करायला लागतात. त्यामुळे कोणाच तरी काहीतरी असं वाईट नाही होऊ शकत मी. ते करत असतील तुमचं जेन्युइन इश्यू असेल तुम्ही शेअर करा. मी पर्सनली तुमच्यासमोर कॉल लावून बोलेन. तो पण काही इश्यू नाही आहे असं. आणि असं एखादा कार्यक्रम असेल तर आता जे तुम्ही सांगितलं ते आता यांनी मी फक्त ऐकलं 100 महिलांनी ऐकलं तर थोडं आणखी चांगलं होतं. कधीतरी असं म्हणजे काय झालंय आमचं खूपच पॅक शेड्यूल आहे. मागच्या आठवड्यात पण 2 दिवस ह्याला रत्नागिरीला होते बिल्डिंगला. त्या तुम्हाला फिक्स तुमच्या मीटिंग कधी असतात महिन्यात त्यांना मला फक्त कोणीतरी सांगायला ज्या मला जमेल गॅरंटी देत नाही. कारण काय होणार मी तुम्हाला गॅरंटी दिली की एवढं मला वाढलं नाही म्हणजे बरोबर वाटत नाही. त्यामुळे मला जेव्हा शक्य तेव्हा मी येऊन जाईल तुमच्या ह्याच्यात. तुम्ही स्वतःहून 10:30 तुम्ही सांगा गावात मीटिंग घेऊया आपण. महिलांनी प्रेमाने तुमच्यासाठी आम्ही सोबत तर तुम्हाला आम्ही असं कुठे घ्यायचं आणि पत्र देताना जायची 10:30 एवढा दिवस गेला. आणि एकदा परत येतात. मग हे दोन कधीच राहतील. हे तुम्ही परत म्हणा एकदा यांचे मार्फत असं म्हणायला आहे.